ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मुंबईत जपानच्या धर्तीवर बुलेट ट्रेनचं निर्माण केलं जात आहे। बुलेट ट्रेनला जपानमध्ये शिंकासन असं म्हणतात। मी सध्या जपानमध्ये आहे आणि इथल्या ओसाका या शहरातून टोकियोला प्रवास करतोय। हा प्रवास मुंबईच्या जर ट्रॅव्हल टाइम नुसार पाहिलं तर 7 ते 8 तासाचा आहे, मात्र जपानमध्ये हा प्रवास केवळ 2 तासामध्ये केला जातो। आणि याला कारण आहे ते म्हणजे शिंकासन, म्हणजे जपानची बुलेट ट्रेन जी बुलेटच्या स्पीडने पळते। याचा आतलं इंटिरियर नेमकं कसं आहे ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे, कारण बरीच उत्सुकता आहे की बुलेट ट्रेन जेव्हा मुंबईमध्ये दाखल होईल त्यावेळी कशा पद्धतीचं त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर असणार आहे, इंटिरियर असणार आहे आणि बऱ्याचशा बाबी आहेत या अजूनही अनुत्तरितच आहेत। बऱ्याच उत्सुकता आहे ती सुद्धा शिगेला पोहोचलेली आहे आणि त्यामुळे आपण सगळी पहिली जी दृश्य ती दाखवतो की जी स्पेशियस इथला जो लेग रूम आहे तो सुद्धा आपण पाहू शकतो। बरीचशी जागा जी आहे ती या दोन्ही सीट्सच्या मध्ये आहे। आरामदायी अशा या सगळ्या सीट्स आहेत आणि जगातली पहिली हाय स्पीड रेल्वे सेवा जी आहे ती जपानकडून सुरू करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी जपानच्या हाय स्पीड रेल्वे नेटवर्कची ओळख सुद्धा आहे। तब्बल ताशी 320 किलोमीटर वेगानं ही बुलेट ट्रेन धावते, जी वेळेची पक्की आहे, आरामदायी आहे, सुरक्षित आहे आणि कार्यक्षम प्रवासासाठी प्रसिद्ध सुद्धा आहे। शिंकासनचं संचालन जपान रेल्वेच्या विविध गटांकडून सुद्धा केलं जातं। बरेचसे इंटरनल टनल जे आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय आणि एका बोगीपासून दुसऱ्या बोगीला जाण्याचा जो रस्ता आहे तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसतोय। वेग आणि क्षमता शिंकासन 320 किलोमीटर ताशी प्रतिसाद वेगाने जाते। आतापर्यंतच्या इतिहासातील सगळ्यात सुरक्षित अशी रेल्वे मानली जाते आणि बघा अगदी सुरक्षित आहे, कारण वेळोवेळी याचे इन्स्पेक्शन सुद्धा प्रत्येक बोगीमध्ये केलं जातं आणि वेळेची अचूक आहे। प्रवाशांना आरामदायी आणि कार्यक्षम प्रवासाचा जो अनुभव आहे तो सुद्धा यातून मिळतो। बाहेरची जी दृश्य आहेत ती सुद्धा आपण पाहणार आहोत की ताशी 120 किलोमीटर वेगाने जेव्हा बुलेट ट्रेन धावते त्यावेळी बाहेरचा नजारा नेमका कसा दिसतो, बाहेरचा जो आवाज आहे तो नेमका आतमध्ये येतो का, कारण अगदी बुलेटच्या स्पीडने धावत असते। शिंकासन प्रामुख्याने टोकियोला देशातील प्रमुख शहरांशी जोडण्याचं काम करते। तिचा उपयोग लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी तसेच रोजच्या कम्युटिंगसाठी सुद्धा होतो। यात नोझोमी, मिकारी, कोडामा यांसारख्या विविध प्रकारच्या ट्रेन सेवा सुद्धा उपलब्ध करून दिल्या जातात। प्रवासी जपान रेल्वे पास, जपान रेल्वे ईस्ट पास, क्युशू रेल्वे पास यांसारख्या विविध रेल्वे पासद्वारे शिंकासन मध्ये प्रवास सुद्धा करतात। जपानला फिरण्यासाठी शिंकासन हा एक उत्तम पर्याय आहे। वेगवान, सुरक्षित आणि आरामदायी प्रवास अनुभवण्यासाठी पर्यटकांमध्ये या ट्रेनचं जगभरामध्ये आकर्षण आहे आणि जगभरातून जे पर्यटक आहेत ते जपानची बुलेट ट्रेन नेमकी धावते कशी ते पाहण्यासाठी या ठिकाणी येत असते। एकंदरीतच मुंबई ते अहमदाबाद ज्यावेळी हा बुलेट ट्रेनचा जो प्रवास आहे तो सुरू होईल त्यावेळी लोकांना किती आरामदायक प्रवास यातून मिळणार आहे हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन शिवाजीसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, जपान। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।